झी 24 तास एक पाऊल पुढे। मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू पदावरून युवासेना आक्रमक झाली आहे। शिवसेनेनं थेट कुलगुरूंच्या निलंबनासाठी राज्यपालांची भेट घेतली। विधानसभेत चांगलाच गोंधळही घातला, पण विद्यापीठांच्या समस्यांवर किती नेत्यांनी सभागृहात आवाज उठवला याचं उत्तर जर का बघायचं झालं तर ते नकारार्थीच मिळतं। मुंबई विद्यापीठाच्या प्रशासन कारभारात एक पेपरफुटीचा प्रकार घडला आणि साऱ्याच कारभारावर आज राजकारणी बोट ठेवायला सुरुवात झाली आहे। खरं तर या निमित्तानं सुरू असलेली कुलगुरू हटाव मोहीम जरा वेगातच झाली आहे, पण कुलगुरू हटाव मोहिमेला विद्यापीठाच्या बाहेरच्या राजकारणापेक्षा हा अंतर्गत राजकारणाचाच खेळ जास्त बनलाय। मुंबई विद्यापीठाअंतर्गत सुमारे 650 महाविद्यालय येतात आणि या विद्यापीठाअंतर्गत 6.5 लाख विद्यार्थी दरवर्षी शिक्षण घेतात। आज आरोप प्रत्यारोपापेक्षा विद्यापीठाला गरज आहे ती खऱ्या सक्षम प्रशासकीय धोरणाची। युवा सेनेच्या आंदोलनानंतर विधानसभेत झालेल्या गदारोळानंतर रिक्त पदं तातडीनं भरण्यात येणार असल्याची घोषणा उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी केली। राज्यपाल महोदयांना सुद्धा भेटायला गेलो होतो आणि त्यांच्याबरोबर डिटेल विद्यापीठाच्या संदर्भात खूप डिटेल चर्चा झाली। विद्यापीठाच्या ज्या महत्वाची पदं रिक्त आहेत तर ते पदं भरल्याशिवाय विद्यापीठाचा कारभार कसा सुधरेल हा एक महत्वाचा विषय चर्चा झाला आणि त्या अनुषंगाने विद्यापीठाच्या कुलगुरूंना राज्यपाल महोदयांनी सुद्धा मला सांगितलं की ताबडतोबीने हे सगळे पदं भरून घेण्याच्या संदर्भाने सूचना देण्यात याव्यात। आज विद्यार्थी संघटना कुलगुरूंच्या राजीनाम्याची भाषा करत असले तरी विद्यापीठासमोरची आव्हानं समजून घेण्याचा प्रयत्न करणं हे भाग पडलंय। मुंबई विद्यापीठाचा आवाका मोठा आहे। काही लाख विद्यार्थ्यांची शिक्षणाची जबाबदारी असण्याबरोबरच विद्यापीठाचा असलेला वारसा आणि दर्जा सांभाळणंही महत्वाचं आहे। विद्यापीठाच्या सक्षमीकरणासाठी सरकारनं विद्यापीठासाठी निधी आणि नीती ठरवण्याची गरज शिक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे आणि म्हणूनच जबाबदारीचं असणारं हे पद सोडताना नेत्यांचा नाही तर मनाचा सल्ला घ्या असं शिक्षण तज्ज्ञ म्हणतायत। आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आपलं प्रशासन, माननीय राज्यपाल हे संबंध ह्या गोष्टीचा अभ्यास करतील। स्वतः कुलगुरू ते त्यांच्या कॉन्शियसला विचारतील ही जबाबदारी सांभाळण्यासाठी आपली गुणवत्ता आहे का, अनुभव आहे का, पात्रता आहे का आणि आपल्याला झेपेल का हे याचा विचार त्यांनी करायला पाहिजे। युवा सेनेसाठी शिवसेनेच्या आमदारांनी घेतलेली राज्यपालांची भेट असो वा कुलगुरूंनी घेतलेली मंत्र्यांची भेट असो, एकूणच विद्यापीठाच्या सक्षमीकरणासाठी यावेळेस खरी गरज आहे ती राजकारणाची नाही तर सरकारच्या सक्षम धोरणाची। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।